नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे. रोखोक या माझ्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आपण एका राजकारणातल्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारणामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या राजकीय घराण्यांवर, वेगवेगळ्या राजकीय पक्षांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत, या आरोप प्रत्यारोपांमध्ये लोकशाहीची बीजं रुजलेली असतात, हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे. परंतु काही आरोप असे असतात की जे आरोप माणसाला दुःख देऊन जातात, वेदना देऊन जातात. खरं म्हणजे एका वेगळ्या भाषेत जर म्हणायचं झालं तर आपल्या आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे, आपल्या त्या मुंडे महाजन दुसऱ्याची ती वाडरा. तुमच्या लक्षात आलं असेल की मला नेमकं काय म्हणायचं आहे. एक काळ असा होता की ज्या काळामध्ये साधारणतः गांधी नेहरू घराण्याचं प्रचंड गारुड होतं. या गांधी नेहरू घराण्याच्या गारुडावर देश गांधींना हिरो मानत होतं, नेहरूंना हिरो मानत होतं. त्यांच्या शब्दाखातीर जीव ओवाळून टाकणारी माणसं आपल्या देशामध्ये होती. म्हणून काँग्रेसनं दीर्घकाळ आपल्या या देशावर राज्य केलं. खरं म्हणजे अचानक गांधी नेहरूंचं हे गारुड निर्माण झालं नाही. ज्या पद्धतीने त्यांनी देशासाठी काम केलं, देशाला एका नव्या दिशेकडे नेण्याचं मोठी मोहीम त्यांनी यशस्वी केली, पार केली. केवळ सरकारामध्ये नाही, राज्यकारभारामध्ये नाही, प्रशासनामध्ये नाही, देशाच्या उभारणीसाठी या सबंध माणसांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिल्याचा आपल्या देशाचा इतिहास सांगतो. परंतु जेव्हा अलीकडच्या काळामध्ये जोपर्यंत प्रत्यक्ष गांधी, म्हणजे माझा अर्थ आहे इंदिरा गांधी, आणि इंदिरा गांधी गेल्यानंतर ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षामध्ये एक प्रचंड पोकळी निर्माण झाली होती, ती पोकळी भरून काढण्यासाठी जेव्हा मागच्या महिन्यामध्ये प्रियंका गांधींनी या देशाच्या राजकारणामध्ये जेव्हा सक्रिय भूमिका घेतली, जेव्हा सक्रियपणे ते राजकारणात आल्या, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं त्यांच्यावर उत्तर प्रदेशातली एका विभागाची जबाबदारी दिली, त्यांना ऑल इंडिया काँग्रेसचं सरचिटणीस पद दिलं, तेव्हा या देशात प्रचंड हडकंप झाला. आणि तो हडकंप, तो भूकंप होता सगळ्या भारतीय जनता पक्ष आणि संघप्रणित जेवढ्या काही संघटना होत्या, या संघटनांमध्ये मोदींचा अतिरेकी आणि कडवा विचार मानणाऱ्या सगळ्या लोकांमध्ये हा भूकंप झाला. प्रियंका गांधींच्या आडनावावर प्रचंड आक्षेप ज्या समूहातून घेण्यात आला, तो समूह हा सगळा मोदी प्रणित कडवा समूह आहे. जेव्हा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून या देशाचा ताबा घेतला, तेव्हा खरं तर त्यांनी मीडियाचा या अगोदर ताबा घेतला. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या देशातले प्रमुख जेवढे काही मीडिया हाऊसेस आहेत, हे मीडिया हाऊसेस आधी काँग्रेसच्या राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्ष वापरत नव्हता, अशातला भाग नाही. निवडणुकांच्या काळात वेगवेगळ्या आपल्या भूमिका, आपली धोरणं, पक्षाने केलेलं काम, पक्षातले एखादं नवनेतृत्व लोकांमध्ये बिंबवण्याचं काम हे मीडिया अतिशय प्रभावीपणे करू शकते, हे आपण जाणताच आहात. त्याच पद्धतीचा प्रयत्न गेली 70 वर्ष काँग्रेसनं केला. परंतु यावेळी एक प्रामुख्यानं मोठी गंभीर चूक की जे भविष्यात सगळ्यांना भोगावी लागणार आहे, आणि तुमच्या माझ्या जो आपण दररोज आपण उठतो आणि कोणतीही वाहिनी सुरू करतो तेव्हा आपल्यासमोर प्रत्यक्ष काय वाढून ठेवलेलं असतं याची कल्पना न केलेली बरी, अशा पद्धतीचं वातावरण नरेंद्र मोदींनी या देशात निर्माण करून ठेवलं. ते सगळ्यात गंभीर संकट म्हणजे या देशातले मीडिया हाऊसेस जे आहेत, त्या मीडिया हाऊसेसमधले 80% मीडिया हाऊसेस विकत घेऊन टाकलेले आहेत, असं मी म्हणत नाही. वेगवेगळ्या आतापर्यंतचे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर आलेले सगळे सर्वे, मी पुढे काही पत्रकारांचा, देश पातळीवर काम करणाऱ्या पत्रकारांचा उल्लेख करणार आहे. त्या पत्रकारांनी ज्या पद्धतीने आक्षेप घेतले आणि काही गृहीतकं मांडली, त्या सगळ्या गृहीतकावरून तुमच्या हे लक्षात येईल की मोदींनी नेमकं देश ताब्यात घेतल्यानंतर मीडिया जसा ताब्यात घेतला, दुसऱ्या बाजूला एका बाजूला मीडिया
हाऊसेस सगळे ताब्यात घेणे आणि दुसऱ्या बाजूला या जगामध्ये अतिशय प्रभावीपणे तुमच्या माझ्या जीवनामध्ये काम करणारा सोशल मीडिया नरेंद्र मोदी ताब्यात एक जाळं फेकलं आणि त्यांना ताब्यात घेतला असं झालं नाही. त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या शक्कली लढवल्या आणि एक स्वतःचा IT सेल निर्माण केला आणि ज्याच्यात लाखो मुलं त्यात भरती केली आणि जे स्वतःचे फॉलोअर आहेत, जे संघाचे फॉलोअर आहेत, जे हिंदुत्ववादी विचाराचे फॉलोअर आहेत आणि जे कडवट द्वेषपूर्ण वातावरणाचे फॉलोअर आहेत, असे सगळे फॉलोअर त्या IT सेलमध्ये त्यांनी भरती केले. आणि नंतर तुमच्या असं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की एका बाजूला मीडियावर प्रभाव, दुसऱ्या बाजूला सोशल मीडिया सुद्धा अशा पद्धतीने IT स्लीपरच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि संघ परिवारांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे. आता याचं झालं का? निवडणुकांच्या काळामध्ये चुकीचे आकडे तुमच्या माझ्यावर सतत फेकत राहणं आणि त्यातून मतदारांची बौद्धिक दिशाभूल करणं हे सर्वात प्रभावी हत्यार या सगळ्या मोदींच्या IT स्लीपरनी वापरायला सुरुवात केली. म्हणूनच अलीकडे जो विचार आला की तुम्ही 2.5 महिने किमान टीव्ही पाहणं, टीव्हीच्या वाहिन्या पाहणं बंद करा, हा जो विचार पुढे आलाय तो या सगळ्याच्या अतिरेकातून आलाय, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आता खरं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये काँग्रेसविषयी विखारी प्रचार करणं, काँग्रेसच्या उणिवा दाखवणं, गांधी आणि नेहरू या परिवारावर तोंडसुख घेणं हे काही नवी बाब नाही. आज सोशल मीडिया, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, व्हॉट्सअप असो, हे तुम्ही एकदा सुरू केलं की सतत दिवसभरातल्या धडधड गांधी नेहरूच्या घराण्याच्या विरोधात अपप्रचार करणाऱ्या, अगदी घृणास्पद ज्यांचं वैयक्तिक चारित्र्य हनन करणाऱ्या पोस्ट आपण पाहतो, तेव्हा एक सामान्य माणूस म्हणून तुम्ही आम्ही जे अँड्रॉइड फोन वापरणारे आहोत ते विचलित होणं स्वाभाविक आहे. अशा पद्धतीने तुमच्या माझ्यावर हा मारा केला जातोय की नेमकं यातलं सत्य काय आहे हे सत्य तुम्हाला कदाचित माहीत नसते, म्हणून सामान्य माणसं विचलित होतात. नेमकं काय आहे हे अनेकदा पत्रकारांजवळ जाऊन विचारतात, कोण्या राजकीय लोकांकडे जाऊन विचारतात. खरं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर असं तुमच्या एक लक्षात येईल की काँग्रेसचा राग येणं स्वाभाविक. गेली 70 वर्ष आपल्या देशात काँग्रेसनं राज्य केलं, पण काँग्रेसनं चुका पण प्रचंड करून ठेवल्या. मी काँग्रेसचा समर्थक नाही, काँग्रेसचा राग येणं स्वाभाविक आहे. अनेकदा छोट्या छोट्या समूहाला वापरणं, त्यांच्यासाठी काही न करणं, काही धोरणात्मक चुका ज्यांना खोड चुका आपण म्हणू शकतो अशा चुका त्यांनी करून ठेवल्या. शेतकऱ्यांच्या संदर्भात काही चुका केल्या. अनेक शेतकरी विरोधी कायदे काँग्रेसनं निर्माण केले, त्यांना खतपाणी घातलं आणि भारतीय राज्यघटनेच्या शेड्यूल 9 मध्ये ते टाकलं की त्याला सर्वोच्च न्यायालयात सुद्धा अशा कायद्यांना आव्हान देता येणार नाही. सिलिंगचा कायदा असेल, अत्यावश्यक वस्तूंचे कायदे असतील, असे अनेक कायदे आहेत. साधारणतः ढोबळमानानं एक 3-4 मोठे कायदे त्या संदर्भात सांगता येतील की जे शेतकरी विरोधी कायदे आहेत. म्हणजे एका बाजूला या देशातल्या उद्योगाला भरभराटीस आणण्यासाठी, त्यांना सवलती देण्यासाठी शेतीच्या हिश्श्यावरचं, शेती मातीमध्ये काम करणाऱ्या माणसाच्या हिश्श्यावरचा प्रमुख हिस्सा काढायचा आणि उद्योगाला भरभराटी देण्यासाठी त्याला अधिक सवलती द्यायच्या आणि शेतीवाल्याला मात्र मारायचं, हे पाप काँग्रेसनं या देशात केलंय. म्हणून काँग्रेस पक्षाचा आणि आतापर्यंत जे काही काँग्रेसचे मुखंड आहेत त्यांचा राग येणं हा स्वाभाविक आहे. पण हा काही समर्थ पर्याय असू शकत नाही. सध्या जी घृणास्पद राजकारण काँग्रेसच्या संदर्भात जे चालू आहे आणि त्यातल्या त्यात गांधी घराण्याचं, गांधी नेहरू घराणं जणू काही हे या देशाचं दुश्मन आहे, ते या देशाचे शत्रू आहेत, अशा पद्धतीनं भासवणं जे चालू आहे ते या देशाला परवडणारं नक्की नाही. गांधी आणि नेहरू घराणं हे या देशाचं दुश्मन नाही, त्यांचे सुद्धा या देशासाठी फार मोठे श्रम आहे. एका बाजूला जर विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल, सर्वाधिक तुरुंगामध्ये गेलेले जर काही तुम्ही पंतप्रधान काढले तर तुमच्या असं लक्षात येईल 9 वर्षापेक्षा जास्त तुरुंगवास पत्करणारे पहिले पंतप्रधान आपले पंडित जवाहरलाल नेहरू दिसतात. आणि त्याच्यानंतरची जी काही प्रक्रिया आहे, त्यांचं घराणं म्हणून आपण जर घेतलं की ज्या घराण्याचा आम्ही राग करतो, द्वेष करतो, त्यांच्याविषयी घृणा फैलवतो, एवढंच नव्हे तर हे गांधी घराणं कसं मुसलमान आहे इथपासून सोशल मीडियावर हे सगळे संघाचे स्लीपर आणि सगळे IT सेल ज्या पद्धतीनं टाकतात. तुम्ही अनेकदा पोस्ट वाचल्या असतील की फिरोज गांधी कसा काय, हा तर फिरोज खान आहे, मोतीलाल नेहरूचे वडील मुसलमान होते, तिथपासून तो काय काय सगळं फेक मीडिया
या पद्धतीने जो वापर भाजपच्या आणि संघाच्या IT सेलकडून होतोय तो या देशातलं बौद्धिक वातावरण जे आहे ते गढूळ करण्याचा प्रयत्न आहे. आणि आम्हाला त्यातून लक्षात येईल की या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर येऊन जर नव्या पद्धतीनं आपण विचार करायला शिकलं पाहिजे. आताचं वातावरण असं आहे, एकूण राजकारणाचा एवढा प्रचंड पगडा प्रत्येकाला आहे. खेड्यातल्या माणसासह तर शहरातल्या माणसासह सगळी माणसं राजकारणाचा विचार करतात आणि असा उथळ विचार करून जर या भाजपच्या आणि संघाच्या IT सेलच्या या अपप्रचाराला माणूस बळी पडला तर मला वाटते आपल्या देशातलं एकूण वातावरण जे आहे सामाजिक सलोखा आणि सौहार्द आहे त्याला नक्कीच नख लागल्याशिवाय राहणार नाही. मोदी आल्यावर काय झालं? मोदी आल्यानंतर तुमच्या एक असं लक्षात आलं असेल की नरेंद्र मोदी या देशाचे पहिले पंतप्रधान आहेत की जो पंतप्रधान 5 वर्ष सतत इलेक्शन मोडवर राहतो. अनेक पंतप्रधान आपण देशातले पाहिलेले आहेत, अगदी मनमोहन सिंगापर्यंत, पंडित जवाहरलाल नेहरू पासून तर मनमोहन सिंगापर्यंत ही सगळी माणसं. आपली लोकशाही जगातली प्रचंड मोठी लोकशाही आहे आणि आपल्या लोकशाहीला काही आदर्श मानकं आहेत त्या लोकशाहीला दिलेली, म्हणून ती मानकं आतापर्यंतच्या देशातल्या सगळ्या पंतप्रधानांनी पाळलेली आहेत असं आपल्याला दिसते. परंतु एकमेव नरेंद्र मोदी त्याला अपवाद होते की 5 वर्ष हा माणूस इलेक्शन मोडवर. सुरुवातीला तुम्ही जेव्हा एखादं निवडणूक जिंकता तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जेव्हा तुम्ही सत्ता पदांवर बसता तेव्हा लोकशाहीच्या मंदिरातले सगळे तुम्ही पुजारी असता. पण असं होत नाही, असं झालं नाही नरेंद्र मोदीच्या काळामध्ये. एकदा का तुम्ही सत्ता पदांवर बसले, विरोधक त्याच्या विरोधी पदावर बसले तर तुम्ही देशाचे पंतप्रधान असता, तुम्ही एका पक्षाचे पंतप्रधान असू शकत नाही. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान, भारताचे पंतप्रधान आहेत असं त्यांच्या एकाही जाहीर सभेमधून, त्यांच्या वक्तव्यातून आपल्याला दिसलं नाही. हे आपल्या देशाच्या लोकशाहीचं मोठं दुर्दैव आहे. मोदी आल्यावर त्यांनी द्वेष मोठ्या पद्धतीनं फैलायला सुरुवात केली. वेगवेगळ्या व्यक्तींची घृणा त्यांनी स्वतःच्या अनुयायांमध्ये निर्माण केली. गोबेल्स असं म्हणाला होता की एखादी गोष्ट 100व्यांदा जर एखाद्याला सांगितली, एखादी असत्य गोष्ट 99 वेळा सांगा की ही सत्य आहे, ही सत्य आहे. 100व्यांदा तुमचे अनुयायी त्या गोष्टीला सत्य मानायला लागतील. आणि एकूणच संघ परिवार आणि कडवट जेवढे काही लोक आहेत, नरेंद्र मोदी ज्या परिवाराचं प्रतिनिधित्व करतात त्या संघ परिवाराचा हिटलरच्या एकूण कार्यपद्धतीवर विश्वास आहे. आणि हिटलरचा प्रचार मंत्री होता गोबेल्स. या गोबेल्सने ज्या काही गोष्टी करून ठेवल्या त्या तंतोतंत सध्या संघ परिवार, भाजप परिवार आणि नरेंद्र मोदी, शहा ही सगळी माणसं पाळताना आपल्याला दिसतात. नेहरू, गांधी यांच्यावर सतत शंका घेणं, एवढंच नव्हे तर त्या शंकांमधून त्यांचं वैयक्तिक चारित्र्य हनन कसं होईल. एक मागच्या महिन्यात तुम्ही सगळ्यांनी एक पोस्ट बघितली असेल की जेव्हा आपल्या देशाच्या पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची नात प्रियंका गांधी वाड्रा जेव्हा ह्या राजकारणात त्यांचं सक्रिय पदार्पण झालं, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं त्यांना सरचिटणीस पद दिलं, तेव्हा लगेच चौथ्या दिवशी एक सोशल मीडियात पोस्ट आली एका ठिकाणी आणि त्याला कॅप्शन असं होतं की पहा, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी प्रियंका गांधी कशा धिंगाणा घालतायत. चुकीच्या पोस्ट सातत्याने समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करणं आणि त्या व्यक्तीचे चारित्र्य हनन करणं हा याचा प्रयत्न होता. नंतर ते सिद्ध झालं की त्या सार्वजनिक एखाद्या कार्यक्रमाला होते आणि कुठेतरी ट्रॅफिकमध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि त्यांनी रुद्रावतार धारण केला, कुणावर तरी खवळल्या. पण या सगळ्या ट्रोलर्स जे आहेत भाजपचे, या ट्रोलर्सने असं दाखवलं की प्रियंका गांधींनी दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा केला. आता ही झाली एक गोष्ट. दुसरी एक मागच्या आठवड्यात अशी एक पोस्ट आली सोशल मीडियावर. संघाच्या, भाजपच्या किंवा कडवट संस्कृतीमधले अनेक ट्रोल पढवलेले असतात. या एका ट्रोलचा अशी पोस्ट होती की आपल्या संस्कृतीत लग्नानंतर सासरचं आडनाव लावण्याची परंपरा आहे, प्रियंका गांधी. मग प्रियंका गांधीचं सासरचं आडनाव वाड्रा आहे, मग त्या प्रियंका गांधी का लावतात. आता एका बाजूला प्रियंका गांधीच्या आडनावावर ज्यांना आक्षेप आहे अशी माणसं मात्र स्वतःच्या परिवारातल्या अनेक गोष्टी कशा काय विसरतात, हा प्रश्न तुम्हा आम्हाला सगळ्यांना पडलेला असतो. ज्या संघ परिवारातल्या माणसांनी हा प्रश्न विचारला त्यांना पंकजा मुंडे पालवेंवर काही आक्षेप घ्यावासा वाटला नाही. बीडच्या खासदार
प्रीतम मुंडे त्यांचं आडनाव खाडे आहे, त्या खाडेंवर आक्षेप घ्यावा असं कधी वाटलं नाही. स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या कन्या पूनम महाजन ह्या लग्नानंतर त्या पूनम राव आहेत, पण त्या पूनम महाजन लावतात. वडिलांच्या शेवटी राजकारण असतं. राजकारणात एकूणच ज्या व्यक्तीची पुण्याई मोठी असते, त्याची आभा प्रचंड मोठी असते, त्या आभेचा आसरा घेण्याचा हा प्रयत्न असतो. ही सगळी माणसं करतात. पण आपलं ते ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं ठेवावं वाकून. आपल्या त्या मुंडे महाजन, दुसऱ्याची ती वाडरा. म्हणजे एक म्हण आहे आपल्याकडे की आपला तो बाबून दुसऱ्याचं ते कार्ट. अशा पद्धतीचं हा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न सातत्याने होत आहे आणि या प्रयत्नापासून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे असा माझा प्रयत्न आहे. मोदी आल्यानंतर जी काही एक असत्याला पुन्हा प्रमाणित करण्याची जी गोष्ट झाली ती अतिशय घातक आणि या देशासाठी गंभीर आहे. मोदी आल्यावर काय झालं तर असत्यावर सत्याची जी मुद्रा अंकित करण्याचा प्रयत्न झाला आणि असत्य तेच जणू शाश्वत सत्य आहे या पद्धतीची मांडणी जी झाली ती खऱ्या अर्थानं जर आपण बघितली तर ही मांडणी म्हणजे असत्यावर सत्याची मुद्रा अंकित करणं ही मला नव्या कडव्या भारताची पायाभरणी वाटते. आणि जेव्हा अशा कडव्या द्वेषपूर्ण भारताची पायाभरणी करण्यासाठी जेव्हा आपल्या देशाचा पंतप्रधान स्वतः पुढाकार घेतो आणि त्याची सगळी ट्रोल आघाडी त्याच्या आजूबाजूला असते आणि ती त्याचा सतत उदो करते, ही देशासाठी अतिशय गंभीर बाब आहे. देश पातळीवरचे मी मगाशी जो उल्लेख केला मोठे पत्रकार, त्यांनी हे सगळं पाहता अतिशय त्रस्त होऊन एक निर्णय घेतला. साधारणतः त्याच्यात 2-3 लोकांचा प्रामुख्यानं आपल्याला उल्लेख करावे लागेल. रवीश कुमार असतील, अभिसार शर्मा असतील, पुण्यप्रसून वाजपेयी असतील, यांच्यासारख्या शेकडो पत्रकारांनी एक अपील केली की या निवडणुकीच्या काळामध्ये किमान 2.5 महिने तुम्ही कोणत्याही वृत्तवाहिन्या पाहू नका. हा निर्णय शेवटी लोकशाहीच्या रक्षक असणाऱ्या अशा पत्रकारांना का घ्यावा लागला? या चळवळीचं आता हळूहळू रूपांतर या अपीलचं रूपांतर एका मोठ्या चळवळीत होत आहे. देशभरातले वेगवेगळे पत्रकार या पद्धतीच्या मागणीला समर्थन देताना आपल्याला दिसत आहे. हे सगळं पाहता आपण सगळ्यांनी लोकशाही आपल्याला मजबूत करायची असेल तर एक 2-2.5 महिने का होईना मी सुद्धा या सगळ्या 3ही पत्रकारांच्या या अपीलशी 100% सहमती दर्शवतो. आपण अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेटत जाऊ. तूर्त आपण इथेच थांबूया. नमस्कार.